मिरचीला बघा डाग पडायला लागलेले आहेत। आता मी लसूण टाकते। लसूण पण चांगला असा मिरची बरोबर भाजून घ्यायचा। बघू शकता तुम्ही मिरचीला कसे छान असे डाग पडलेले आहेत। आता जिरं टाकते। मिरची अशी साईडला करायची आणि जिरं टाकायचं। जिरं पण चांगलं असं भाजून घ्यायचं। हे बघा जिरं पण भाजलेलं आहे। पावसामध्ये कसं जिरं लवकर खराब होतं ना, नरम पडतं, म्हणून मी भाजून ठेवते बरणीमध्ये भरून। त्याच्यामुळे मी काही जास्त भाजलं नाही जिरं। तुम्ही पण जर जास्त जिरं असेल तर भाजून असं थंड करून बरणीमध्ये भरून ठेवायचं, मस्त टिकतं, नाही तर बुरशी लागल्यागत होतं। हे बघा मस्त मध्ये लसूण पण भाजलेला आहे। बघा छान अशा मिरच्या भाजलेल्या आहेत। आता हे भाजलेले शेंगदाणे टाकते आणि पुन्हा याला थोडंसं परतून घेते। शेंगदाणे पण छान असे परतलेले आहेत। आता मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, तीही छान अशी परतून घेते। कोथिंबीर पण बघा छान अशी परतलेली आहे। मी काय वरवंट्याने ह्याला असं टेचून घेणार नाही, मी मिक्सरलाच लावणार आहे। तुम्हाला जर मिक्सरला नसेल लावायचं तर तुम्ही वरोट्याने म्हणजे असं टेचून घेऊ शकता। हे बघा छान भाजलेला आहे, खरपूस खमंग असा सुगंध येत आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते। मीठ काय मी लगेच टाकणार नाही, ज्यावेळेस मिक्सरला वाटणार त्यावेळेस टाकणार आहे। आता याला छान असं थंड करून घेते। बघा मस्त मध्ये